मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेलं गाव अजूनही विकासापासून कोसो दूर आहे। 20 मार्च 2014ला यवतमाळ जिल्ह्यातल्या दाभडी गाव हे मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेलं होतं, मात्र अद्यापही त्या ठिकाणी विकास झालेला नाहीये। हे आहे दाभाडी गाव। गावातील समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे गाव दत्तक घेतलं होतं। मात्र गावातील समस्या सोडवणे तर दूरच, उलट गावातील समस्यांमध्ये आणखी वाढ झाल्याचे गावकऱ्यांचं म्हणणं आहे। गावात पाणी प्रश्न गंभीर असून सार्वजनिक नळ बंद अवस्थेत आहेत। तसेच विहिरीचे पाणी आटले असून कोणी काहीच करत नाही, ही मोठी खंतच आहे। गावात शौचालयाच्या बांधकामासाठी पैसेच मिळाले नसल्याचंही गावकरी सांगतात। माझा घर आहे, माझा संडास आहे। 2 वर्ष आधी आम्हाला 4,000 मिळाले, तेव्हापासून आम्हाला आणखी 1 रुपया मिळालेला नाही। कापसाला भाव वाढेल म्हणून गावकऱ्यांनी कापूस घरातच ठेवला होता, पण भाव काही वाढला नाही। कापूस विकून काही पैसे आले, आता या पैशातून बँकेचे कर्ज फेडावे का शेतीचं काम करावं, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। त्यांनी सांगितलं होतं की आम्ही कास्तकारांना भाव देऊ, कापसाला भाव देऊ, इथे जिनिंग फॅक्टरी वगैरे खोलू, म्हणजे तुमचा कापूस इथेच राहील, मेड इन इंडिया असं म्हणाले, पण काही झालेलं नाही। अच्छेदींची स्वप्न दाखवली, नाना आश्वासनं दिली, परंतु वाट्याला काही न आल्याचं येथील वयोवृद्ध गावकरी सांगतात। आजचे दिवस काहीच नाही आलं, जे फक्त जे सांगून गेले तेव्हापासून आमच्या गावातनी काहीही उद्धार झालेला नाही, कोणाचंही भलं नाही झालेलं आहे। हे रोड करतो, असं करतो, घर बांधतो, वॉल कंपाऊंड बांधतो, तुम्हाला विहिरी देतो, तुम्हाला तुमचं गाव दत्तक घेतो, असं त्याने म्हटलं, पण ते अद्याप काही आलेलं नाही। त्यात हे निवडणुकीपुरताच आश्वासन होतं, आता त्याची सत्ता स्थापित झाली का येऊनही पाहत नाही कोणी, कोण आहे ते, काही नाही, फसवलं फक्त जनतेला। रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या सगळ्या पातळ्यांवर गावात काहीच काम झालेलं नाहीत। मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या दाभाडी गावाची भीषण अवस्था आहे। मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या विकासाचं हे मॉडेल आहे का, असा उपरोधिक सवाल गावकरी विचारत आहेत। राजेंद्र निमसटकर, जय महाराष्ट्र, यवतमाळ।